केशव कॉलिंग. हॅलो. दिवाकर महाराज स्पीकिंग. सर बोला. अरे सर, तुम्ही जे घोडा बुक केला तर तुम्ही जे घोडा बुक केला तर ऍडव्हान्स नाही दिला तुम्ही ना, पण ऍडव्हान्स दिल्यानं होत नाही ना, कारण घोड्याला आता ते नालगिरी चढवायचे तर पैसे लागत, थोडे पैसे टाकून द्या ना. भाऊ सारा टेका मीनं नाही घेतला ना. वावर घेतल्यानंतर सौदा झाल्यानंतर पहिले टोकन होते, मग एग्रीमेंट होते, त्याच्यानंतर मग रजिस्ट्री, 3 मॅटर राहत. अरे पण तुमच्या लग्नावर घोडा टिकलाय पाहिजे, त्याला शनी आहे, घास आहे, पुढे त्याला पायाचे जे नाला गिला बदलवायचे आहे ना. तुम्ही ऍडव्हान्स दिला फक्त, तर पूर्ण पैसे टाकून द्या ना. अरे पुरे पैसे कसे टाकू? घोडा नाचलाच नाही तर पुरे पैसे कसे देऊ? अरे नाचाची गोष्टच नाही, तुम्ही ऍडव्हान्स दिला, तुझी तारीख बुक झाली ना, त्या दिवशी घोडा तुमच्या घरी बरोबर पोहोचून ना वेळेवर. अरे घोडा पोहोचल, पण ते चणे उन्हे सारा का मी पुरा टेका घेतला का जन्मापासून कर्मापर्यंत? मला सांगा भाऊ, डीजे बुक करतो, वाजवल्यानंतर पैसे देतो. घोडा पाहिजेत आपल्याला तर तो घोडा नाचल्यानंतर पैसे देऊ. तरी मी बुकिंग केली, तुम्हाला 1000-2000 दिले भाऊ. बात तो सही है. अरे हो, तसं नाही, डीजेला पैसे मेंटेनन्स लागते का नाही? घोड्याला मेंटेनन्स लागते ना, त्याच्या नाला बदलवायचे. म्हणणं असं होतं भाऊ, आता आपल्या घरचं लग्न आहे तर खालगिरी बदलून टाकतो, म्हणलं नवीन खालागिरीला लावून देतो. नको बदलावा ना तुम्ही. घोड्याला बदलवू कायले? घोड्याला बदलवत्या? जो घोडा ठेवलो ते जे नाला आहे ते जे आहे तेच ठेवा ना. तुम्हाला बदलवायला कोण सांगलं? एवढे शहाणपण करायला जास्त डॉक्टरच्या करायला. गजब बेइज्जती है. अरे खाल बदलवतो म्हणलं, घोड्याची खाल गिर नाही का जी? नको खाल नको ना हाल नको बदलावा. दाता पडले असतील तरी मला का नाही, आंब्याची भुई टाकून देईल, घोडा चुरपत बसल. मला काही घेणदेण नाही. हे घोड्याचा खर्च द्या, याचा काही येडा समजून राहिल्या का हो तुम्ही? असे घोडे ठेवते का हो? शिकले सवरल्यावर म्हणता असे अंपड घोडे ठेवते का लग्नामध्ये? अरे अनपड घोड्याची गोष्ट नाही, मी तुम्हाला आज उद्या पैसे तुम्हाला मी बुकिंग केलं होतं, घोडा शिकला सवरला म्हणून विचारलो का? कोणत्या कॅन्डिडेट मध्ये गेलाय म्हणलो होतो का तुम्हाला मी? कानोट मध्ये कसा घोडा जाईन जी? अरे कॅन्डिडेट मध्ये घोडा म्हणजे शिक्षण राहते ना, कशी उडी मारायची, नवरदेव बसल्यावर कसा उचलायचं, मग ऍक्शन कशी करायची, दात पडले असेल तर आंब्याचा रस कसा प्यायचा. घोड्याला समजते का? तुम्हाला समजते? घोड्याच्या लेवलला तुमची लेवल सारखी दिसून राहिली मला. नाही, घोड्याला सगळं शिकवलं आहे ना. त्या गाण्यावर, तर डॉनच्या गाण्यावर नाचतेची माझा घोडा पुऱ्या याच्यामध्ये युट्यूबवर फेमस आहे ना, इंस्टाग्रामवर. अरे युट्यूबवर फेमस आहे, इंस्टाग्रामवर फेमस आहे, तर दिवाकर बाबा बी फेमस आहे ना युट्यूबवर. अरे तुमचे काय करायचं? घोडे कुठे चालू आहे? तुम्ही आपल्या काय सांगून राहिले जी? अरे तर मग घोड्याच्या गोष्टी म्हणजे घोडा बुक करणारा येडा समजून राहिले का तुम्ही? ही मंडपात आल्याशिवाय पैसे भेटणार नाही. घोडा डान्स करते नाही जारच, काय गॅरंटी आहे का त्या घोड्याची? अरे पुन्हा गोष्ट अशी आहे भाऊ, समजायचे साहेब काय गोष्टी. समजू का? समजू मी बी प्रॉपर्टीचे काम करतो भाऊ. टोकन होते, त्याच्यानंतर एग्रीमेंट होते, त्याच्यानंतर रजिस्ट्री लागते. हो. आणि मला पैसे मागून राहिले रजिस्ट्री लागायच्या पहिले. मला काही येडा समजून राहिला का? गटकी विकर राहतो का? तुमच्याकडेच घोडे आहे का? आम्ही घोडे पाहिलेच नाही का? अरे त्या प्रॉपर्टी गेला घोड्याला. मी ऐकून घ्या, सरोज खान येऊन राहिली सोमवारी. सरोज कॅन्सल घोडा देऊन द्या ना, महा कॅन्सल ऑर्डर करा. सरोज खान येऊन राहिली, विनोद खन्ना येऊन राहिला, राजेश खन्ना येऊन राहिला. त्या फालतूचे रामायण महाभारत काही सांगत्या मला. अरे सरोज खान येऊन राहिली तर घोड्याला 1-2 स्टेप वगैरे शिकवण, तिला पैसे द्यायला लागेल ना. सरोज खान त्या गाण्यावर डान्स शिकवणार ना. लिमोडा 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 टाक टाक, लिमोडा 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 टाक टाक. तुम्ही पाहतो जी लग्नामध्ये नवरदेव कोणी पाहिलंच नाही, पुरे लोक घोड्याकडे पाहिजे. अरे घोड्याकडे नाही पाहायचं आहे मला माझ्या जवायाकडे पाहायचं आहे. ते असे 10 घोडे घेईन, जवाय भेटेल का मला? एवढी आपली कंडिशन नाही आहे भाऊ. कंडिशन नाही आहे म्हणतात. माझ्या वय बहुत झोपायला करतात. कोठारी ज्वेलर्सले विकत घेतो, कल्याण ज्वेलर्स विकत घेतो. मग बापाच्या घरी समोर काय दोजी सकाळी दोजी कॅटली नाही. गोष्टी असं वाटला तुमच्या. नाही ते तुमचं बरोबर आहे, पण पुरे चेक एका दिवशी कॅन्सल बी होते काही काही चेक, कारण का बँकेला सुट्ट्या राहते भाऊ, त्याच्यामुळे बोललो. नाही तुम्ही तर सांगा का, माझ्या एवढा पैसा पण मी 6-10 घोडे विकत घेऊ शकतो. मग तुझ्या संबंधामुळे तुझ्याकडे आलो, एवढ्या गोष्टी तुम्ही केल्या. त्या दिवस तुम्हाला वाटलं का माणूस बरा लँडलॉर्ड आहे म्हणून. तुम्ही तर माझ्यापेक्षाही गरीब दिसून राहिले मला. नाही गरीब नाही भाऊ. गरीब कोण राहते? गरीब एवढे मोठे ऑर्डर देते का? गरीब मैं गरीब हूँ. नाही तुमचं काम मोठं आहे म्हणा, कारण तुम्ही एवढी नागपूर शहरातली सगळ्यात मोठी बँड बुक केली, मंगलदीप बँड. तेव्हा समजलो काम वगैरे मोठं आहे, कारण मंगलदीप बँड जे आहे नागपुरात, विदर्भातली सगळ्यात मोठी बँड बुक केली तुम्ही ना. तेव्हा समजलो खेळ लंबा साहेब म्हणून तुमच्या. नाही खेळ लंबाचा आहे भाऊ. कसं आहे, कधी कधी का नाही पहिले बँक का नाही बंद राहते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येते. पैसा भरपूर आहे भाऊ, माझ्याकडे पैशाची काही कमी नाही, काही चिंता नाही आपल्याला. हो, जिथं उभा तिथं पैसा शोभा आहे आपली. बहुत पैसा है अपने पास, तिजोरियां भर रही हैं. इतना पैसा है कि खत्म ही नहीं. हो माहित आहे जी. मग ऐसे मी चोटाल काम नाही करत मी भाऊ, क्लिअर कट काम करतो भाऊ. हो. आज एवढे मोठे घोडे बुक केले, तुम्ही चणे मागून राहिले, त्याला जेवण चाराची सोयी नाही, तर घोडेच कायले वापरते असं माझं म्हणणं.
नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मी म्हणलं खालगिरी बदलवून टाकतो म्हणा, नालागिरीला बदलवून नाही टाकतो नको म्हणलं. बदलावा ना, तुम्ही नाल नंतर बदलावा. मा कार्यक्रम झाल्यानंतर घोड्याच्या नालसाठी तुम्ही काम करता का? घोड्याची नाल पाहिजे, चणे पाहिजे, त्याच्या पुराच करू का मी? अरे एवढ्या मोठ्या गोष्टी केल्या, मला 2,000 रुपये टाकून दिले तर मी अरे खाली 2,000 नाही, मी 5-10 हजार देऊ शकतो, पण आता मी कुठं आहो? आता विदेशाच्या दौऱ्यावर आहो मी. अरे बापरे, हो हो. या मग भारतात आल्यावर फोन करा मला. मी भारतात आल्यावर फोन करीन, एअरपोर्टवर मला घ्यायला ये जा तुम्ही. घोडा घेऊन येईन का? नाही घोडा घेऊन नको या, सध्या लोकांना त्रास द्या, घोड्याला त्रास नको द्या. बरं नाही, सरोज खान डान्स शिकवून त्याचे पैसे देऊन दे थोडं. नाही सरोज खान आल्यानंतर मला फोन करा. पहिला डान्स आपला विमानतळावर होईल माझ्यासोबत, त्याच्यानंतर चाल डान्स जर योग्य वाटला हो. तर घोड्याच्या समोर नाचवू, नाही तिथून रिटर्न वापस करून देऊ तिकीट. सरोज खान भेटली त्याकडे नसतं का? तुम्ही काही सांगता, सरोज खान कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही गेल्या का मुंबई दिल्लीला? कधी रेल्वेने गेले असाल तुम्ही, विमानाने गेल्या का? नाही मुंबईला ट्रेनने गेलोय मोठं. बस तुमची परिस्थिती आहे त्या हिशोबाने बोला. तुम्ही एवढे मोठे ऑर्डर घेत्या आणि चिल्लोर गोष्टी करत्या. रेल्वेने गेलो, मग त्या लोकलने गेलो, मग तिथे नाश्ता नाही भेटला, मग पाण्याची बाटल नाही, झोला झोंड्या गोष्टी. गजब बेइज्जती है. मी विमानाने जातो भाऊ, डायरेक्ट विमानतळावर. हो का जी? हा, तिथून मला घ्यायला येते. तर आपले लोक आहेत ना तिकडं. हो का? राज ठाकरेचे पीए येते, एकनाथ शिंदे भाऊचे मित्र येते. नाही तुमच्या ओळख गिडक बहुत आपल्या मुंबईत तुम्ही राजकारणात बहुत मोठ्या पदावर आहे, कारण नागपुरात ते माहित पडलं मला. भाऊ आपल्या लग्नामध्ये 100-200 रुपये उडवणार पुरे, 500 वाले का उडवणार आहे? 500 वालेचे आहे पुरे भाऊ. गांधीजी आपल्याला 100-200च्या नोटाचे भाऊ आवडत नाही आपल्याला, कारण का गांधीजीने म्हटलं आहे मला का म्हणे पहिल्या नोटा ज्याला होत्या म्हणे, 1 नोटाच्या 2 नोटा बनल्या तर डायरेक्ट 2 फेकाच्या म्हणे. हो का? जमलं. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे. उस दिन मुझे याद करना, मैं पहुंच जाऊंगा. तुमचा धंदा छोटा मोठा आहे का नाही त्या हिशोबाने बोलत जा. ऑर्डर देणारा मोठा माणूस असते. तुम्ही कसे घोडेवाले, नालवाले, तबलेवाले, पेटीवाले, बँजोवाले, कसं आपली परिस्थिती पाहून बोलत जा भाऊ. माय लेवलच्या हिशोबाने नको बोलत जा. बरोबर सर. पैशाचा हिशोब ठेवा फक्त. खाली पिली रिकाम्या जागा भरा, काम नको करा. लग्न कुणाचं आहे? दिवाकरच्या पोरीचं आहे ना भाऊ. हो म्हणून तुम्ही लगेच सामान घेऊन टाकलं घरी, टीव्ही फ्रीज गीज नाही का? एवढी परिस्थिती खराब आहे इतके दिवसात का तुम्ही माठातलं पाणी पित होते का? हो माठातलं पाणी पित होते, पण दुसरी गोष्ट काय एवढा श्रीमंत माणूस होता भेटला जाता घरी. म्हणजे पहिला ऑर्डर होईल तुमच्या वाटते. आणि एवढा माझ्या जीवनातला पैसे पहिला ऑर्डर 500 रुपये उडून राहिले, नाही तर 20 न 30 न 20 न 50. बस लाखाच्या वर सरकलेच नाही कधी. नाही लाखाच्या वर सरकलोच नाही आपण. हे पहिला ऑर्डर माझी जिंदगी बनवून राहिली. एवढे पैसे पाहिले नसाल तुम्ही, लाख रुपये. नाही एवढे पैसे एका वेळेस पाहिले बी नाही. मी तर घोड्याले रोज मालिश चालू केली, 2 बाया ठेवल्या मालिशसाठी घोड्याले. आणि तुमच्या लग्नासाठी घोडा तसा तयार केलाय जी का तुम्ही पाहिजे कसा थरथर नाचते माझ्या घोडाचं. आपलं जवाई तरतरच नसते ना. जेवायला नाचू नको द्या ना, पकले का तुम्ही दोघंही नाचेन तर लोक का म्हणणार? घोड्याची क्रेडिट जेवायला भेटत. जेवायला फक्त बांधून करून चुपचाप बच्चो ना, माझ्या घोड्याच नाचते टन. आणि त्या डॉनच्या गाड्यावर तर अलगच खेळतो तो. अरे दिवानो टाक टाक मुझे पहचानो टाक टाक कासे आया 1 2 3 4 मैं हूँ डॉन. त्याच्यावर तर 2-3 लाख रुपये उडवणच आहे तुम्हाला. नाही 4-5 लाख रुपये काय होते जी? हा मला वाटलं खेळ लंबा आहे म्हणून. हे लंबा आहे आपल्याकडे, चिल्लर काम नाही ना. 6 पुरी बोलावले ना कॅटरिंगचे हाफ पॅन्ट घालून पैसे उचल्यासाठी. पैसे उचल्यासाठी लोक तुम्ही ठेवणं जरुरी आहे. 5-6 बोरे ठेवा आणि एखादी ट्रक ठेवा उभा. हो सर. पैसा ही पैसा होगा. कारण का पैसे सांभाळणं तुम्हाला जमलं पाहिजे. नाही जमते जी लगेच दिवसाला पैसाच नाही पाहिला. जमते. गांधीजीला सांभाळणं साधी गोष्ट नाही आहे. नाही मी सांभाळतो. पंडित जवाहरलाल नेहरू नाही, इंदिरा गांधी नाही, तू गांधीजी होय. हो का? कारण का त्याच्या टकल्यावर केसच नव्हते, त्या माणसाच्या पैशावर वजन होतं. पैशावर वजन होतं. बरोबर. टकल्यावर वजन नव्हतं. नाही बरोबर आहे. ठीक आहे भाऊ. आता याच्यानंतर तो आणखीन लंबा खेळ टाकीन. लंबा एक मुंबईची पार्टी आहे, त्याचा ऑर्डर देईन भाऊ. ठेवा. आता मला जेवण जी भाऊ तुमचा बस माझ्या डोक्यावर हात ठेवाजी भाऊ. धन्यवाद साहेब. ठीक आहे. गरीब माणसाला घेऊन चला, आशीर्वाद लागायची तुम्हाला. नाही ठीक आहे. पोरा बाळाच्या घरी टीव्ही पाहते माझ्या बायको. मला तिच्या चेहरा पाहून मला तुमची आठवण येते. तुमच्याकडेच मी टीव्ही घेतली किस्तावर. तिथं मी नाही दिसत ना तिथं. प्यारी समझ गई. नाही तुम्ही बायको टीव्ही पाहते, हसते तर मला बहुत चांगलं लागते. असं वाटतं तुमच्या आशीर्वादावर माझी बायको हसून राहिली. नाही माझा आशीर्वाद सर्वांनाच आहे. माझं नावच दिवाकर महाराज आहे ना. हो थंड पाणीगिरी पिऊन राहिली घरचे लोक नाही का? फ्रीज भेटली, टीव्ही भेटली, आणखीन का पाहिजे? फ्रीज वगैरे फ्रीज घेतली. आता माझी बायको दही आणून स्वतःची आईस्क्रीम मी काय बनवतो. म्हणलं भाऊ, ऑर्डर मधून नाही का पोरीचे अन्नाला पैसे कापीन भाऊ मी तुमचे. ठीक आहे. पोरीचे का?
हो. माय कपडे आणि आंधन अहिर नाही का, याच्यातून पैसे कटतील 10,000 रुपये. अरे रे, चीटिंग 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 करता है तू. चला ठीक आहे बा, तुमच्या हिशोबावर ऑर्डर कॅन्सल नको करा बा. नाही ऑर्डर कॅन्सल नाही करत, पण 10,000 म्हणजे कसं आहे, पोरीच्या लग्नाच्या तुम्हाला अहिर आहे, पट्टी आहे नाही का, हो गिफ्ट आहे, तर ते मी 10,000 कापूनच दे पैसे बाकीचे तुम्हाला देईन. बरं बरं बरं. आणि मग हे असे भीक तुम्ही सगळीकडे मागता का? कोई तरीका है भीख मांगने का? मग मंगल ती बँडली मागितली का? हो सर्वांची कापणार हो मी. च्या बहीण मुलं आणू इंगडे बी करा, त्याला बी खाली करा का? हो ते मानले का पण लाडू इंगडे? बापा मानली का नाही, मनात लागेल ते पैसे आमच्या हातात आहे, म्हणजे पोरगी का आमचीच आहे का? तुम्ही माझे भाऊ लोक नाही का, जेवढ्याला ऑर्डर दिले तेवढे ते घेणारच होते, ऑर्डर नसतं दिलं तरी मी. होजी 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 लहान भाऊ म्हणे आपली पोरी सारखी आहे म्हणे. मग का 10 वेळा लग्न होते का पोरीच्या? नाही नाही. मग एकच वेळा देऊन द्यायचं, मोकळं व्हायचं तुम्ही. ठेवतो, पत्ती उलटी पडून आली, 60-62 पाकिस्तान बोलून आली. ठेवतो, मॅच परतली. Keshav calling.